नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलचं नाव माहिती आहे तुम्हाला. आज विषय असा आहे, आज म्हणजे आज सॅटर्डे आहे, उद्या आपल्याला निघायचं आहे 6 वाजता सकाळी. आता पुण्यात 1.5 महिन्यापासून आल्यापासून आता जॉबच चालला आहे. आता फायनली फर्स्ट माझी असाइनमेंट जी आहे मला, जे कमर्शियल व्हिडिओ जे आहेत, आता कमर्शियली जे मी शूट करणार आहे, ज्याचे मला पेड शूटिंगसाठी आता फर्स्ट टाईमच आता मी पुण्यामध्ये मला अपॉर्च्युनिटी भेटली आहे. एवढंच सांगतो, काही व्हिडिओज आहेत ते शूट करायचे आहेत कमर्शियली, त्या हिशोबाने एडिट करून त्या क्लायंटला द्यायचे आहेत आपल्याला. तर आता आपल्याला एवढे दिवस झाले सर्व शूट्स वगैरे जेवढे माझे आतापर्यंत फोटोग्राफी हे सगळे फोल्डर्स वगैरे जेवढे ते अगोदर मी स्टोअर करून ठेवलेत. आणि आय थिंक आहे ना, लॅपटॉप माझा आता भरत आला आहे. 1 TB हार्ड डिस्क, पूर्ण त्याची जी इंटरनल हार्ड डिस्क आहे ती पूर्ण फुल झाली आहे. मला आता एक्सटर्नल हार्ड डिस्क गरजेची असं वाटायला लागलं आहे. आतापर्यंत जेवढे शूट्स केले होते तेवढे सगळे स्टोअर आहेत माझ्याकडे. काही 1-2 आता टाईमपास घरी असताना काही वेडिंग एक्सपिरियन्स म्हणून काही वेडिंगचे शूट्स केले होते. त्याच्यानंतर काही फॅशन शूट्स होते, पेडच होते ते. त्याच्यानंतर काही प्री वेडिंग्स वगैरे शूट्स होते, हे सगळे आता. आणि बाकी माझे व्हिडिओ एडिटिंगचे वर्क हे सगळं स्टोअर होतो लॅपटॉपचे. आता जे जागाच नाही राहिली लॅपटॉपमध्ये. हे शौर्य मराठी एका न्यूज चॅनलला होतं, त्याचा बॅकअप आहे एक. अशा प्रकारे आता भरत आला आहे लॅपी. तर आता हे स्टोअर कसं कुठं करून ठेवावं तो एक विचार पडला आहे. ओके, तर मी अगोदरच, मला आठवण नव्हती, मी अगोदरच पूर्ण डेटा घेऊन ठेवलेला आहे, स्टोअर करून ठेवलेला आहे. तर फॉर्मॅट करायला काही टेन्शन नाही आहे. म्हणजे आता कार्ड फॉर्मॅट करायला काही आता प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर आता 2 बॅटरीज एक्स्ट्रा आहेत माझ्याकडे आणि एक लेन्स आहे, ती मित्राची आहे. सध्या तरी मी आता घेतली नाही आहे, की मला गरज नाही भासत आहे. सध्या तरी जॉबच चालला आहे म्हणून शूट वगैरे काही करत नाही, तर मला गरज नाही भासत आहे. एक मित्राचीच आहे, 50 mm आहे. ब्लरिंगसाठी वन ऑफ द बेस्ट, पोर्ट्रेटसाठी चांगली लेन्स आहे. आणि एक्स्ट्रा बॅटरी आहे, ते आता चार्जला लावतो, त्याला भरपूर वेळ लागतो. म्हणजे आता हा माझा जो कॅमेरा आहे कॅनॉन 80D, तर एका बॅटरीमध्ये माझा पूर्ण दिवस निघतो. ब्लॉग जर शूट करायचा असेल मला तर पूर्ण दिवस निघतो. पण जेव्हा शटर मी क्लिक करत असतो ना, शटर म्हणजे जेव्हा मी फोटोज क्लिक करत असतो तेव्हा कमी पुरते बॅटरीमध्ये. तर असंच आहे. आणि आपण आता बॅटरीज वगैरे चार्जला लावतो, दोघी बॅटरीज. एक बॅटरी आता ज्यात मी शूट करतोय ती कॅमेऱ्याच्या आतच आहे आणि एक इथं एक ठेवली आहे. तर आता सध्या तरी हे ठेवायला वगैरे माझ्याकडे आता काही नाही आहे, तर आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार आहे. पिन खोचून याला मोकळं सोडून द्यावं लागेल. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हाही तुम्ही बाहेर निघताय, ट्रॅव्हल करतायत किंवा कुठे जातायत, तर ऑलवेज तुमच्यासोबत मास्क असलेच पाहिजे. आता कोविडच्या ह्या सिच्युएशनमध्ये, ह्या वातावरणामध्ये स्वतःची काळजी आपणच घ्यायची आहे. आणि विदाऊट मास्क खरंच कोणी निघू नका बाहेर. पुण्यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती. आणि दुसरं आपला एक जळगाव, चोपडा माझं स्वतःचं गाव, त्याच्यात एक म्हणजे भरपूर लोक जात आहेत जिकडून तिकडून, नातेवाईक वगैरे, हा गेला तो गेला कोविडमध्ये.
ह्या अशाच बातम्या ऐकायला येतात. तर म्हणजे ही काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे मला असं वाटतं. ऑलवेज मी माझ्यासोबत 3 मास्क असतात एक्स्ट्रा. तर आता वाजले 7 आणि थोड्या वेळाने जेवायचा टाईम होणार आहे. तर यार हे कोविडच्या याच्यामध्ये असं चाललं आहे ना, आता सकाळी जेव्हा नाश्त्याचा टाईम येतो 9-9:30 वाजता, त्याच्यानंतर लंच टाईम येतो आणि डिनर टाईम येतो. तर बॅचलर असल्यामुळे आई तर देणारं तर कोणी नाही आहे. आई तर देत होती, ती आपल्याला आईची कदर तर नसते घरी असल्यावर, पण हे बाहेर असल्यावर समजतं. आणि जसं जसं तो टाईम जवळ येतो, लंच टाईम येतो किंवा डिनर टाईम येतो, तर असं धास्ती बसते अंगामध्ये की आज बाहेर जाऊन खावं लागणार आहे. तर कधी कधी आता मी एकटाच आहे, राहुल तर घरी गेला आहे म्हणून स्वतःच्या बनवायला तर कंटाळा येतो. 2 जण असलो की डिवायडेशनमध्ये कामं वगैरे करून घेत असतो. पण आता सध्या तरी बाहेरच जावं लागतं आहे खायला, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर देन आता ऑल सेट आहे सगळं, तयारी वगैरे पूर्ण झाली आहे, पूर्ण पॅकिंग वगैरे सगळं संपलं आहे. आता सकाळीच भेटू. आणि सकाळी काय तुम्हाला 10 सेकंद लागणार आहेत फक्त सकाळपर्यंत जायला, बरोबर आहे का नाही? हे बघा, तर आता झाली सकाळ आणि आता वाजलेत 5:30. उरकतो माझं, आंघोळ करतो आणि पुढचं सगळं तुम्हाला दिसणारच आहे. तर आता वाजले शार्प 6 आणि आपला निघायचा वेळ झाला आहे. आपण निघू आता. फक्त सॉक्स घालायचे, शूज घालायचे आणि मी झालो आहे ऑल सेट. आता निघालो आहे मी रूममधनं बाहेर आणि सकाळचा क्लायमेट इतका मस्त आहे यार. या सकाळच्या हवेमध्ये ना श्वास घ्यायला एकदम आनंद येतो. आणि बस पुढचा प्लॅन एकच आहे की ते आता पिक करायला येणारच आहेत आपल्याला. आणि पुढची जी आपली जर्नी आहे, जिथं आपल्याला जायचं आहे, लोकेशन जे आपलं शूटचं ठरवलेलं, तिथं पोचायचं आहे. कॉल तर येऊन गेला एकदा आणि सकाळचा जो चहा आहे तो मी एन्जॉय करतो आहे. असेच दिवसभर व्हिडिओमध्ये माझ्यासोबत काय काय होतं ते बघत राहा, व्हिडिओ स्किप नका करू. बघू आता किती वेळात येतात. हे आता जे तुम्ही माझ्यासमोर बघतायत वागेश्वर भाजी मंडई वाघोली, ही वाघोलीतली सगळ्यात मोठी मंडई आहे. तर विचार करा, कमीत कमी 150 दुकानं तरी असतील इथं. आणि 150 दुकानांवर डिपेंड 150 फॅमिलीज, जास्तही असू शकतात. हा एक मी सरासरी आकडा सांगितला दुकानांवरनं. पण जर आता लॉकडाऊन लागलं तर तुम्ही विचार करू शकतात का नाही की 150 फॅमिलीज आणि 150 फॅमिलीजला जुडलेले किती मुलं, किती, म्हणजे मी आता शब्द एक्सप्लेन नाही करू शकत आहे. किती जणं बेरोजगार होणार आहेत आणि किती जणं यांना म्हणजे यांची खायपायची सोय कशी होणार आहे, एक विषय पडतो यार. बघा तुम्ही, एवढी मोठी मंडळी आहे. आता लॉकडाऊन लागल्यावर हे सगळं ठप्प होणार आहे. तर देवाचरणी एवढीच प्रार्थना आहे माझी की करोना लवकरात लवकर संपावा आणि आपले जे कामं आहेत ते सुखाचे आणि सोयीचे नेहमीच होत राहावे. लॉकडाऊन लवकरात लवकर म्हणजे करोना लवकरात लवकर संपला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये कळवा मला की तुमचे मत काय आहे याच्याबद्दल. ॲक्च्युली विषय काय सांगितलं मी त्यांना सांगितलं होतं प्रेमाचा चहा वाघोलीच्या मंडईसमोर, पण ते पुढच्या प्रेमाच्या चहाला गेले. आता ते पुढे जाऊन आता परत पिक करायसाठी मागून वरतं परत येत आहेत. पुढच्या प्रेमाच्या चहाला गेले तुम्ही. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, नव्या करकरीत आणि फ्रेश व्हिडिओमध्ये. तर
जसं मी रात्री सांगितलं होतं की जायचं एक नव्या डेस्टिनेशनला, त्या डेस्टिनेशनच्या रस्त्याला आपण लागलो आहे, प्लॅन आपण केलेलं आहे आणि सध्या आपण आता मुंबई एक्सप्रेस हायवेला चालतो आहे आणि येत्या तासाभरात किंवा 1.5 तासात आपण जागेवर असणार आहे. तर माझ्यासोबत बॅक साईडला, तुझं नाव सांगशील मित्र? मला अभिषेक माझ्यासोबत आहे आणि अभिषेकलाच शूट करायचे होते. तर आता गोवाडी गावामध्ये आपण आणि माझ्या बाजूला मुळशीचा डॅम आहे, बॅकवॉटर आहे मुळशीचं पूर्ण. आणि फायनली आपल्याला आता पहाड वगैरे जे घाट वगैरे आहेत ते स्टार्ट झाले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा एकदा आलेलो आहे आपण आणि बस शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये थांबून राहा. आतापर्यंत जे जे होतं आहे ते मी दाखवलंच आहे आणि पुढे काय काय होणार आहे तेही तुम्हाला दिसणार आहे. ते एक आता जे सीन आहेत आणि व्हिज्युअल आहेत जे मी दाखवणार आहेत पहाडातले आणि जंगलातले जे पास होताना, ते तुम्ही एन्जॉय करा. थोड्याच वेळात भेटतो तुम्हाला. माझ्या मागे सह्याद्रीतली सगळ्यात मोठी दरी म्हणजे पहिली दरी आता माझ्या मागे बघू शकतायत तुम्ही. आणि इथून अजून 1 तास पुढे सह्याद्री आहे. रस्त्यात थांबलोय पोटपूजा करायला. सर्वात महत्त्वाचं जे असतं आहे आपलं ते आपण करणार आहेत. आणि इथून आता राहिलं आहे 1 तास 26 मिनटं म्हणजे 56 किलोमीटर आपलं डेस्टिनेशन राहिलेलं आहे. 56 किलोमीटर आपल्याला अजून इथून पुढे करायचं आहे कंप्लीट. तर याच्यानंतर आता रायगडची थोडीशी माहिती तुम्हाला तिथं जातो आणि सांगतो. तिथल्या काही लोकल लोकांशी भेटू आपण आणि त्यांनाही विचारू की त्यांचं कसं सर्वायवल असतं आहे गडावर. त्यांना भेटून त्यांच्याकडनं त्यांच्या शब्दात ऐकून घेऊ. ते एक टाईमपास ब्रेक आणि काहीतरी खाण्यासाठी ब्रेक, हे 2 ब्रेक झाल्यानंतर फायनली आता आपली गाडी जे आपलं डेस्टिनेशन आहे रायगड तिथं जाऊनच थांबणार आहे. जेवण म्हणजे जो नाश्ता भेटला तो एवढा काही खास नव्हता राव, पूर्ण मूडच खराब झाला आमचा. तर आता मूड फ्रेश आमचा रायगडवर गेल्यानंतरच होणार आहे. तर आता बघू पुढे काय काय होतं आहे. तर अशा 2 तासाच्या प्रवासानंतर पुणे टू रायगड आपण गाठलेलं आहे. रायगडला पोचलो आहे आता आणि 2 रस्ते आहेत बेसिकली जाण्यासाठी. एक त्या साईडने तिकडून जर आपल्याला चढत जायचं आहे गडावरनं पहाडावर चालत जायचं असेल तर तो तिकडनं रस्ता असतो आणि आपण आतल्या रस्त्याने आलो आहे. हे रोपवेने जाणार आहे आपण. ही इथनं रोपवे
तिथं सर तुम्ही पाहू शकता, थेट तो पॉईंट आहे त्याचा. मला वाटतं काही दिसणार नाही, तुम्ही कॅप्चर नाही करू शकत कॅमेरा. तर पार्किंगच्या सोय आहेत सगळ्या. तिथं गाडी आपण पार्क केली, 50 रुपये चार्ज करतात गाडी पार्क करायची. 4 व्हीलर असेल आणि 2 व्हीलरसाठी आम्ही आता 2 व्हीलर नाही आणले म्हणून तिचा रेट वेगळा असेल. 2 व्हीलरसाठी माहीत नाही, पण 4 व्हीलरसाठी 50 रुपये चार्ज आहे पार्किंगला. तर साईडला जो कळलेला हा जो भाग दिसतोय ना, इथल्या लोकल लोकांना विचारला आम्ही, ते म्हटले की इथून हिरकणी उतरलेली होती. आणि हे जे पार्किंग वगैरे जे करतोय आपण, हे गाव हिरकणीचं गाव आहे, हिरकणीवाडी असं नाव आहे ह्या गावाचं. तिकीट सेक्शन आहे. आता तिकीट किती रुपये बघू, तिकीट किती रुपये पूर्ण चार्ट आहे दिलेला. वर जाण्यासाठी तिकीट किती रुपये. आणि इकडं ड्यू टू कोविड रिझन्स इथं टेम्परेचर चेक केलं जातं आहे. पूर्ण सोय आहे जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढला नाही पाहिजे. आता बघू किती रुपये तिकीट आहे. तिकीट म्हणजे इथं दिलेलंच आहे किती रुपये तिकीट आहे असं. आणि 4 जण आहेत. तर वेटिंगला भरपूर जण आहेत तिकडेही भरपूर जण उभी आहेत. आम्हाला कदाचित जास्त वेळ लागणार आहे वर जायला. कुठे आहेत सर? टिकीट 315 रुपये रिटर्नला. ही अशी काहीतरी पावती आहे. 4 जणांचे आमचे 1200 रुपये तिकीट झालं. हे काय वजन? ही आपली फेट्याची पिशवी पुढे 3 नंबर बाकडा. वजन काय 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 रे काय पाठवलं का माझ्याकडे बॅग दिली काय फेट्याची पिशवी तुमच्याकडे दिली मी. अरे अरे चतुर्शी 2 मिनिटाचा चेहरा कसा जस्ट इमॅजिन जर का निघताना ही अर्ध्या रस्त्यात जर बंद पडली तर काय होईल. आता तरी त्याच गतीवरती वाटतेय. आता सध्या तरी त्याच गतीवरती वाटतेय. कुणाल बघ आवाज डबल येतोय. डबल येतोय. चल उतरतो पहिले, मी उतरतो. एवढ्या मेहनत आणि नंतर मेहनत म्हणजे एवढे काही नाही, आपण बसूनच आलो आहे. एवढं सर्व प्रवास आणि त्याच्यानंतर फायनली आपण गडावर पोहोचलो आहे. गडावरचे काही व्हिज्युअल दाखवतो, काही सीन्स दाखवतो. तर हा मेना दरवाजा आहे आणि मेना दरवाजा ज्यातनं आपण आता एंटर होणार आहे आतमध्ये. जर माझ्याकडनं चूक होत असेल काही बोलण्यामध्ये आणि काही मी चुकीची इन्फॉर्मेशन देत असेल तर प्लीज माइंड नका करू, पण कमेंट सेक्शनमध्ये कळवा
की कुठल्या भागात माझ्याकडनं काय चुकलं आहे, कारण की राजांबद्दल चुकीचं बोलण्याचा मलाही काही अधिकार नाही आहे. समोर टाकसाळ टाकसाळ हिल पार्कमध्ये इथे शिवाजी महाराजांची चलन तयार केली जायची. कुठं इथे बघू. ओके, हा हा चलन टाकसाळ होता. इथे म्हणजे एक प्रकारचे बँकेसारखं जिथं चलन आपले जे चलनातले नाणी वगैरे असायची ती इथं तयार केली जात असायची. तर हे नाणी इथं तयार केली जात होती. तर अशा प्रकारे इथं आतमध्ये मनोरे आहेत आणि काही आपली भावंड लोक इथं ट्रॅव्हल्स करणारी ती बसलेली आहेत, आपली मित्रच झाली आहेत आता. आणि एक मुद्दा आमच्या लक्षात आला आहे की हे काही जनावरं इथं येतात गडावर आणि अशा प्रकारे काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्स असे नावं लिहितात. यांना असं वाटतं की इथं नावं टाकली की जास्त यांचं प्रेम वगैरे काही घट्ट होणार आहे. ते अशा प्रकारचे कामं आहे ना इथं गडावर तरी मला तरी वाटतं नको करायला हवं. आपल्या जर घाण करायची तर आपल्या स्वतःच्या घरात केली पाहिजे. इथं गडावर येऊन इथं काही लिहिणं याला काही अर्थ नाही. सचिवालय सचिवालय अशा प्रकारचं हे सचिवालय. तर हा महाराजांचं सिंहासन आहे. या ठिकाणी सिंहासनाचं हे सर्व इथं महाराज विराजमान व्हायचे. हा पूर्ण असा सिंहासनाच्या आजूबाजूचा हा परिसर आहे. मूर्तीजवळ इथून घ्या आता. तर व्हिडिओ आणि रायगड जो किल्ला आहे आपला तो पूर्ण दाखवायचा मी प्रयत्न करतच होतो आणि काही नीट चाललाही आपला होता. पण काही कारणास्तव सिक्युरिटीवाले म्हणाले की आपल्याला इथं शूट करायला तुम्हाला अलाउड नाही आहे. तर त्यामुळे मी व्हिडिओ इथं एंड करतो आहे. आणि असंच तुमचा सपोर्ट असू द्या. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या व्हिडिओला कमेंट करा की तुम्हाला कसं आवडलं आहे. बाकी इतर व्हिडिओंपासून आणि ह्या व्हिडिओमध्ये काय फरक पडला हे तुमच्या कमेंट्समधूनही मला कळणार आहे. तर तोपर्यंत मी तुमची आता रजा घेतो. भेटू एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये.